श्री सिद्धार्थ खरात। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ललांबूट ठरणारा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे। छत्रपती शिवरायानंतर मराठी साम्राज्यानं आपल्या स्वराज्याची पताका आटकेपार रोवली आहेत आणि आपण सगळेजण या दैदिप्यमान इतिहासाचे वारसदार आहोत। अध्यक्ष महोदय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या गुरु आहेत आणि अशा छत्रपती शिवरायांच्या गुरु असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी पाचाड या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या काही वर्षापासून जिजाऊ यांचं माहेरघर असलेल्या सिंदखेड राजाचे जाधव वंशाचे शिवाजी राजे जाधव आणि भागवत राजे जाधव यांच्याकडून सिंदखेड राजा ते पाचाड अशी जिजाऊ अभिवादन यात्रा काढण्यात येते। अध्यक्ष महोदय, जेव्हा ही यात्रा पाचाडला पोहोचते तेव्हा पाचाड या ठिकाणी समाधी स्थळी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं उपहारगृह नाही, स्वच्छतागृह नाही, हॉल नाही, कोणत्याही सोयी सुविधा अजिबात त्या ठिकाणी नाही आणि म्हणून अशा सोयी सुविधा पुढील वर्षी 17 जून हा जिजाऊचा पुण्यस्थितीचा दिवस असतो, पुढील वर्षीच्या 17 जून रोजी या सुविधा देण्यात येतील का? नंबर 2, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा राजवाडा पाचाड या ठिकाणी आहे, तो अतिशय भग्न अवस्थेमध्ये आहे, त्या ठिकाणी आज गुरंढोरं हिंडतायत, तर तो राजवाडा पुन्हा त्याचं संवर्धन करून पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे का? तिसरा प्रश्न, सिंदखेड राजा हे जिजाऊ मासाहेबाचं माहेरघर आहे आणि म्हणून सिंदखेड राजा येथे सुद्धा 454 कोटीचा विकास आराखडा तसाच प्रलंबित आहे, कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही, अगदी तुटपुंजी मदत केलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा शासन मदत देणार आहे काय? 3 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य खरात साहेबांनी मांडलेला मुद्दा हा महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांसाठी अस्मितेचा प्रश्न आहे, याच्यात कुठलंही दुमत नाही आहे। पण सन्माननीय सदस्य, आपण पाचाड येथील राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीस्थळी रायगड आपला जो प्रश्न आहे तिथे आपल्याला माहिती असेल की हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत केंद्रीय संरक्षित स्मारक आहे। या ठिकाणी आपण 19/2/2024 रोजी आझादी का अमृत महोत्सव म्हणजे पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तो कलेक्टर लेवलवर आपल्याला ठेवलेला आहे। पण आपण जे वेगवेगळ्या त्यांना जे परवानग्या लागतात तसं परवानग्या होतील तसं त्यांनी कलेक्टर साहेबांनी प्लॅन केलेलं आहे की तसे त्याच्यात कामं समोर जातील। या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा निर्माण करताना भारतीय पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असते, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही विभागाचे थेटपणे सुविधा निर्माण करताना आपल्याला अडथळा येतो। दुसरं आपला प्रश्न होतं की सिंदखेड राजा उत्तर द्या। हो, सिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जन्मस्थळ बुलढाणा, तर आपल्याला इथेही तीच अडचण आपल्याला परत आहे की सिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जन्मस्थळ स्मारक हे राज्य पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मार्फत राज्य संरक्षित स्मारक आहे। या सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय दिनांक 22 डिसेंबर 2017 अन्वये सिंदखेड राजा बुलढाणा येथे समाधी स्थळावर खालील 5 स्मारकांना जतन व दुरुस्तीसाठी 12 कोटी, आपण जे म्हणतात की निधी कमी आहे तो आपल्याला मान्य आहे, पण याला कुठल्याही परिस्थितीत आपण त्याला निधी कमी पडू देणार नाही। आता याच्यात विषय असा येतो की सांस्कृतिक कार्य विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, नगर विकास विभाग असेल, फॉरेस्ट असेल किंवा आपला नियोजन विभाग असेल, ग्रामीण विकास विभाग असेल किंवा रेव्हेन्यू विभाग असेल, एवढ्या विभागाच्या आपल्याला एकत्र एक बैठक घेण्याची आवश्यकता आहे, ते मी आयोजन करतो। चला पुढे जाऊ। थोडक्यात माता जिजाऊ मासाहेब ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु आणि मग पाचाड येथे आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं 50 कोटी रुपये जमा केलेत, पण 50 कोटी रुपये ते होणार नाही, तर त्याच्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे, तर ती निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार? कारण जर आपण पुरातत्व विभागाकडे चेंडू टाकून आपल्याला भागणार नाही, केंद्रात आणि राज्यात आपलंच सरकार आहे, वेगवान आपण म्हणतोय, आणि मग
जर 19 फेब्रुवारी 2024ला त्या ठिकाणी 25 होऊन गेले आणि 1.25 वर्ष 1.5 वर्ष होऊन जर आपण त्याच्यावर काहीच होत नाही आणि पैसे आहेत असं सांगून भागणार नाही, शिवप्रेमींची शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत, तर आपण त्याला तातडीने करणार का? आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, की जसं बुलढाणा येथील त्या ठिकाणी सिंदखेड राजाच्या ह्याच्यासाठी 454 कोटी रुपयाचा आराखडा तयार झालाय आणि फक्त 12 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतोय आणि ते तर राज्य पुरातन विभागाकडे आहे, त्याच्यामुळं ते तर आपल्या अखत्यारीतला विषय आहे. मग आपण त्याला निधी कधी देणार आणि त्याचं प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम कधी होणार? सन्माननीय पाटील साहेबांनी विषय मांडलेला, आपण पाचाडचा जो विषय मांडलेला आहे तो भारतीय पुरातत्व विभाग मुंबई या विभागा कार्यालयामार्फत सादर प्रकरणी अधिक निधीचा प्रस्ताव महासंचालन भारतीय पुरातत्व विभाग यांच्याकडे आपण ऑलरेडी मागणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी थोड्या वेळापूर्वी बोललो की परवानगी जी आपल्याला लागते ती परवानगी मिळेल देता येईल आपल्याला त्याच्या. आणि जो सिंदखेडचा विषय, नाही मी बोलतो तुमचा सिंदखेडचा जो विषय आहे, सिंदखेड राजा, याचा विषय असा आहे की जरी आपल्याकडे असेल त्याचा आराखडा तयार आहे, निश्चितपणे त्याचं काम आपण लवकरात लवकर पूर्ण करणार आहे आणि उपरोक्त कामे प्रगतीपथावर असून काही कामे आपल्याला ऑलरेडी प्रगतीपथावर आहे, दुरुस्तीचे कामं असतील, पण बाकीचे दुरुस्तीचे जे काम आहे ते मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यात येईल. मी आपल्या मार्फत माहिती 15 दिवसाच्या आत. लक्षवेधी क्रमांक 4